महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असला तरी सुद्धा अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची साथ ही अपरिहार्य ठरत आहे. कोणत्या महानगरपालिकांमध्ये भाजप शिंदेशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही, त्याची कारणं नेमकी काय आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. मात्र आकडेमोड पाहिली तर स्पष्ट होतं की केवळ भाजपच्या बळावर सत्ता स्थापन होऊ शकत नाही. अनेक ठिकाणी शिंदे गटाची साथ ही किंग मेकर ठरत आहे. सर्वात पहिले आहे ठाणे महानगरपालिका. इथे भाजपचे 28 तर शिवसेना शिंदे गटाचे 75 नगरसेवक निवडून आलेले आहेत. ठाणे हा शिंदेचा बालेकिल्ला आहे. इथं भाजप केवळ 28 जागांवर अडकलेला आहे. शिंदे गटाकडे स्पष्ट आघाडी असल्यानं इथे भाजप शिंदेशिवाय सत्ता स्थापन करूच शकत नाही. ठाण्यात भाजप ज्युनियर पार्टनरच्या भूमिकेत आहे. यानंतर आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. भाजपला 51 तर शिवसेना शिंदे गटाला 52 जागा मिळालेल्या आहेत. इथे आकडे अगदी काठावरचे आणि भाजपपेक्षा शिंदे गट केवळ एका जागेने पुढे आहे. भाजपला सत्ता हवी असेल तर शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही. शिंदे गट इथं नंबर 1 स्थितीत आहे. तिसरी म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका. भाजपला 111 पैकी 65 जागा तर शिवसेना शिंदे गटाला 42 जागा इथं जिंकता आल्या आहेत. नवी मुंबईत भाजप मजबूत आहे, पण बहुमतासाठी शिंदे गटाची 42 जागांची ताकद ही निर्णायक ठरू शकते. शिंदे गटाशिवाय नवी मुंबई महापालिकेत सत्ता गणित अपूर्ण आहे. चौथी महानगरपालिका आहे कोल्हापूर. भाजपचे 26 तर शिवसेना शिंदे गटाचे 15 नगरसेवक इथे निवडून आलेले आहेत. तरीही कोल्हापुरात भाजप कमजोर स्थितीत आहे. ती कशी? तर काँग्रेसनं इथे 34 जागा जिंकलेल्या आहेत. भाजपला कोल्हापूर महापालिकेवर स्वतःचा महापौर हवा असेल तर शिंदे गटाशिवाय इथे सत्ता शक्य नाही. पुढची महानगरपालिका आहे जळगाव. भाजपला 46 तर शिवसेना शिंदे गटाला 22 जागा जिंकण्यात इथे यश आलंय. जळगावात भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी सुद्धा एकूण 75 नगरसेवकांच्या जागेपैकी बहुमतासाठी शिंदे गट गरजेचा आहे. सहावी महानगरपालिका आहे अहिल्यानगर महानगरपालिका. इथे भाजपचे 25, शिंदे गटाचे 10 तर अजित पवार गटाचे 27 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. इथे भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याशिवाय भाजपासाठी सत्ता अशक्यच आहे आणि अहिल्यानगर महापालिकेच्या सत्ता स्थापनेत त्रिशंकू परिस्थितीमध्ये शिंदे गट बॅलन्सिंग पॉवर मध्ये आहे. सातवी आहे उल्हासनगर महानगरपालिका. भाजप 38 तर शिवसेना शिंदे गट 36 जागा मिळवण्यात यशस्वी राहिले आहेत. उल्हासनगरात दोन्ही पक्ष जवळपास समान ताकदीचे आहेत. पण 78 जागांपैकी बहुमताचा विचार केला तर शिंदे गटाशिवाय भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही. आठवी आणि सर्वात महत्वाची चर्चेत असणारी महानगरपालिका म्हणजे मुंबई. भाजपला 89 तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा इथे जिंकता आल्या आहेत. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी सुद्धा 227 जागा असल्यानं बहुमतापासून दूर आहे. शिंदे गटाच्या 29 जागा सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरतात. मुंबईतही भाजपची सत्ता शिंदेच्या आधारावरच अवलंबून आहे. एकूण चित्र स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप क्रमांक 1 चा पक्ष असला तरीही महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेची चावी एकनाथ शिंदेकडेच आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप शिंदे युती ही केवळ राजकीय सोय नसून सत्तेची अपरिहार्यता ठरते का हे बघणं महत्वाचं असेल. अशाच विश्लेषणात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.